नमस्कार, मराठी अस्मितामध्ये आपलं स्वागत आहे। चला आता आपला ज्या मागचा जो व्हिडिओ टाकलेला होता त्याला तुम्ही एवढा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे की आता आमचा एवढा उत्साह वाढलेला आहे की आता आपण एक नवीन ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहोत आणि तिथे काय काय मेनू आहे किंवा तिथे आपण काय खाणार आहोत किंवा काय काय डिश आहेत ते आता तुम्हाला लवकरच कळतील। आणि मराठी अस्मिताची टीम पोचली पुना खिमा किंगला। मस्त ग्रँड वेलकम झालंय। चला बघूया काय खवय्येगिरी करतायत हे दोघं। आपण आलोय खरं इथे, पण आता हे लोकेशन कुठे आहे आणि काय आहे आता तुम्ही ते सांगा। आपण आलो आहोत पुना खिमा किंग। हे नुकतंच एक छोटस हॉटेल सुरू झालं, एक जॉईंट सुरू झालं आहे। नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहे, पण याची स्पेशालिटी नॉनव्हेज मध्ये आहे। ते आहे सिंहगड रोडला किरकिटवाडीजवळ। आणि फूड सांगण्यासाठी म्हणजे CWPRS गेस्ट हाऊस जे आहे एक्झॅक्टली त्याच्या समोर आहे, म्हणजे सापडायला एकदम सोपं आहे, अतिशय सोपं। हा, पुण्यामध्ये काय आहे प्रॉब्लेम असा आहे की पुण्यात कुठे किमा मिळत नाही आणि इथे एकदम सुरेख किमा मिळतो असं ऐकलंय मी। ओके, आपल्याला खिमा खायचा असेल तर इथेच यायला पाहिजे। पुणेकर असू दे किंवा आपण असू दे, कोणासाठी सगळ्यांसाठी खिम्यासाठी आपल्याला इथे येणं गरजेचं आहे। तर आपण काय मागवायचं ते जरा बघूयात। पण मला एक सांगा, खिमाच आहे का बाकी पण काही गोष्टी आहेत? हे त्यांचं मेनू कार्ड आहे। त्या मेनू कार्डवर खिमा स्पेशली त्यांनी सुरुवात केली आहे। ओके, त्याच्याबरोबर शेफ स्पेशल म्हणून आहेत, काही कॉम्बोज आहेत, स्टार्टर्स आहेत, सूप्स आहेत। त्याच्यानंतर सांगा एक गोष्ट, आता फक्त आपण नॉनव्हेज खाऊ शकतो का व्हेज आहे इथे? व्हेज पण आहे, नॉनव्हेज पण, व्हेज ऑप्शन आहे, नॉनव्हेज ऑप्शन आहे। मला वाटतं आपण यांची स्पेशालिटी खिमा आहे ती खिमा खाऊया। नाही आपण खाऊ, पण असंही असू शकतं ना की आपण एक 3-4 जण आलो इथे जेवायला आणि काही तर आपल्याला व्हेज पण आहे का इथे? व्हेज ऑप्शन आहे, बरोबर, चिंता करू नको, सगळे ऑप्शन इथे आहेत। व्हेज आहे, महाराष्ट्रीयन आहे, चायनीज आहे, सगळं आहे। हा मेनू, हे जर मेनू कार्ड बघितलं तर नूडल्स पासून सगळं आहे। चिकन नूडल्स, व्हेज नूडल्स, व्हेज राईस, बिर्याणी सुद्धा त्याची स्पेशालिटी आहे। लहान मुलं जरी आली, हो शुअर, म्हातारी माणसं म्हणजे वयस्कर जरी आले तरी सगळी व्हरायटी अवेलेबल आहे। ओके, आता आपण आपल्याला काय मागवायचं ते बघूया। यांची स्पेशालिटी म्हणून चिकन किमा पाव आणि मटन किमा पाव मागूयात। अच्छा, आणि यांनी पण काहीतरी रेकमेंड केलेलं आहे आपल्याला, करतायत रादर यांचे जे ओनर्स आहेत ते आपल्याला काहीतरी रेकमेंड करतायत। ती डिश त्याच्याबरोबर ते सरप्राईज म्हणून पाठवतायतच। त्यामुळे आपल्याला तेवढा मेनू बास होईल। आपण ते तर खाऊन बघू आणि सी बघू कसं आहे काय आहे। एक चिकन बिर्याणी पण मागवूया तिथे, आणि चिकन बिर्याणी। हा चालेल, ठीक आहे। इफ यू से लाईक दॅट आपण चिकन बिर्याणी सुद्धा मागवू, नो प्रॉब्लेम ॲट ऑल। तर आपण खिमा पाव, मटन खिमा पाव आणि चिकन खिमा पाव आणि चिकन बिर्याणी मागवूयात। मस्त पैकी आता चिकन खिमा आणि मटन खिमा आलेला आहे। बिर्याणी पण समोर आहे, बिर्याणी दोन्ही प्रकारचे खिमा आणि बिर्याणी आलेली आहे। हा चिकन खिमा आहे, हा मटन खिमा आहे। आता आपण टेस्ट करूया, टेस्टिंग करूयात। एक मिनिट जरा। सुरेख आहे, सुरेख। त्याचा फ्लेवर, त्याचा अरोमा जो आहे ना तो अल्टिमेट आहे। जास्त वेळ थांबता येणार नाही, जरा टेस्ट घेतो आणि तुम्हाला सांगतो मी। तुला सांगतो, खूप दिवसांनी असा चिकन किमा मी खातोय। असा चिकन किमा सध्या पुण्यात मिळत नाही। सुंदर आहे, तुम्ही या आणि खाऊन बघा। एक मिनिट ना, ब्रेड बरोबर खाऊन बघूया आपण, त्याची अजून टेस्ट छान येईल। एकावर बनणार नाही, अजून एक मागवायला लागणार। बिर्याणी नसली तरी चालेल, पण हे मात्र मला जास्त आवडलंय।
अरोमा जो आहे याचा जो अल्टिमेट आहे आणि जो खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, खरंच नाही कळणार. त्यासाठी तुम्ही इथे यावंच लागेल. येण्याचे कष्ट करावे लागणार आहेत आणि हा आणि आम्हाला कळवा, नक्की कळवा, आम्ही वाट बघू. त्यांनी रेकमेंड केल्याप्रमाणे चिकन 65 आणि चिकन बिर्याणी पण आलेली आहे. ओके, मला वाटतं आपण चिकन 65 ने सुरुवात करूया. हे चव बघू आपण आणि ती गरम गरम आहे. आणि त्याच्यानंतर आपण बिर्याणी ओपन करूया. कारण बिर्याणीला त्यांनी दम दिलाय बघ ना, म्हणजे त्याचा अरोमा आणि ओव्हरऑल टेस्ट साठी बिर्याणीला पण त्यांनी दम दिलाय. आधी आपण याची टेस्ट घेऊया. चालेल. चल. हे पण सुंदर आहे, एकदम चिकन फ्रेश आहे. सगळ्यात मला आवडलं काय, एकदम सुंदर चिकन आहे. चिकनची क्वालिटी पण चांगली आहे. त्याच्याबरोबर त्यातले वापरलेले मसाले, ऑल्दो ही चायनीज डिश आहे पण सुरेख झाली आहे. खरं तर मी चायनीज खात नाही, पण मी आज आवडी खातोय. सुरेख आहे, मी खात नाही करत, चांगलं आहे. चिकन 65 खाल्ल्यानंतर मी याला सिल्वर मोरपीस देतो. कारण काय आहे, चिकन 65 हा आयटम तसा कॉमन आहे, पण इथलं फ्रेशनेस, अरोमा आणि ओव्हरऑल टेस्ट जी आहे ना, हे बघितलं तर याला नक्कीच आपण सिल्वर मोरपीस देऊया. आता बिर्याणीचा नंबर, चिकन बिर्याणी दम दिलेला आहे. टेस्ट, अरोमा, त्यासाठी आपण तो ओपन करून सुरुवात करूया. सुंदर आहे, टेम्पटिंग आहे. वा, कोथिंबीर, मीठ, कांदा, सुरुवात इथून झाली. बघू, टेस्ट बघू आपण. सॅलड पण घे, कसं आहे बघ. छान आहे, एकदम छान आहे, सुरेख आहे. आणि सुरेख मॅरिनेशन पण झालंय. मसाला पण छान आहे, माइल्ड आहे, अजिबात जळजळीत नाहीये, स्पायसी नाहीये. मेन म्हणजे खूप सुरेख आहे. नक्की आवडेल सगळ्यांना. बिर्याणीला रेटिंग कोणतं द्यायचं? गोल्ड. अर्थात गोल्ड. अर्थात गोल्ड. सुरेख आहे, छान आहे. चिकन खिमा आणि बिर्याणी याला गोल्ड रेटिंग आहे. येस, नक्की. खिमा, दोन्ही प्रकारचे खिमा, मटन खिमा, चिकन खिमा, येस, चिकन बिर्याणी, येस, त्याला गोल्ड हे रेटिंग आमच्याकडून आम्ही दिलेलं आहे. हाय, तुझं नाव? सागर बांधे. हे आपल्या या रेस्टॉरंटचे ओनर आहेत, पुना खिमा किंग. हे रेस्टॉरंट त्यांनी आत्ता सुरू केलेलं आहे आणि त्याचे हे ओनर आहेत. आपण त्यांनाच विचारू त्यांच्या हॉटेलबद्दल. तुम्हाला ही आयडिया कशी आली आणि तुम्ही एक्झॅक्टली आता प्रमोट करण्यासाठी काय करताय, तुमचे प्लॅन्स काय आहेत? ठीक आहे सर, मी तुम्हाला हॉटेल कसं आपण सुरू केलं, काय कन्सेप्ट आहे पुना खिमा किंग, याच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करतो. बॅकग्राऊंड आहे. आता रिसेंटली मी 2-3 वर्षापूर्वी मुंबईला होतो. आता मुंबईमध्ये असल्यामुळे मला थोडा पुढे आहे, मी वेगवेगळे पदार्थ ट्राय करायची मला आवड आहे. त्याच्यामुळे काय की मुंबईमध्ये जर बघितलं तुम्ही, नॉनव्हेजचं टेस्ट चांगलं आहे. जसं खिमा झालं, आपलं शोरमा झालं, तसं पुण्यामध्ये फार पुढे लोक आहेत. पण इकडे आपल्या इकडे कसं मिसळ वगैरे आहे, वडापाव वगैरे आहे, मुंबईला पण वडापाव आहे. पण इकडे जो खिमा हा जो आयटम आहे, जे आपलं शॉपचं नाव आहे पुना खिमा किंग, खिमा आयटम जो आहे पुण्यामध्ये फारसा कुठे चांगला भेटत नाही. बरोबर, मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी भेटत, बरोबर, वगैरे बाहेर खूप फेमस, पण पुण्यामध्ये नाही भेटत. आता बरेचसे इकडे आजूबाजूचे मी नॉनव्हेज हॉटेल पण ट्राय केले, जसं आपलं चिकन मसाला झाला, कढी झालं, बिर्याणीज वगैरे झालं, मोठी मोठी दुकानं आहे बिर्याणीचे पण तिथं पण जी क्वालिटी मला पाहिजे बिर्याणीची ती भेटली नाही. त्याच्यातूनच आम्ही एक हॉटेल सुरू करायचा प्रयत्न केलाय. तर एक छोटीशी ब्रांच आपण क्रिकेटवाडीपासून स्टार्ट करतोय, इकडे ब्रांच. तर खिमा आपण स्पेशल आणला, याच्यामध्ये चिकन खिमा आहे, मटन खिमा. हा मुख्यतः मुघलाई आयटम आहे.
बरोबर. बरेचशा ठिकाणी मुघलाई रेस्टॉरंट तुम्ही बघितले असेल तिथं खिमा भेटतो. तसं आपल्याकडे बिर्याणी स्पेशल आहे, खिमा झालं. नॉनव्हेज मध्ये खूप सारे आयटम्स आहेत. फक्त आता मराठी माणूस म्हणून आपल्याला कसं येतं बघायला की आपण टेस्ट आणि दुसरी गोष्ट असतं पैसे, कॉस्ट. बरोबर. तर आपण कॉस्ट इफेक्टिव्ह आणि टेस्ट दोन्ही गोष्टी आपण इथं देतो. नियर बाय अराउंड 5-10 किलोमीटर पर्यंत डिलिव्हरी भेटून जाणार. नियर बाय लोक जे आहेत, सोसायटी झाले, इथले लोकलचे माणसं झाले, त्यांच्यासाठी आपण स्वतःची डिलिव्हरी सिस्टम चालू करतो. त्यांच्यामध्ये त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. वंडरफुल, ग्रेट. तुम्हाला तुमच्या वाटचाल मनपूर्वक शुभेच्छा. एकदम पॉकेट फ्रेंडली रेट्स आहे खरोखर. या इथे चव घ्या आणि मग सांगा. आणखीन एक गोष्ट आम्ही म्हणजे मराठी अस्मिताने सुरू केली आहे, कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुमच्यासाठी नवीन आहे, तुलाही माहिती असेल. आपण रेटिंग सुरू केलंय. 3 रेटिंग आहेत. त्यातलं पहिलं आहे थम्सअप, दुसरं सिल्वर मोरपीस आणि तिसरं आहे गोल्डन मोरपीस. थम्सअप म्हणजे नॉर्मल, सिल्वर म्हणजे गुड आणि गोल्ड म्हणजे बेस्ट. त्यामुळे तुम्ही नक्की इथे या, भेट द्या. आमच्या रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. रेटिंग मध्ये तुम्हाला काही शंका वाटली नक्की आपल्याला फोन करून विचारा किंवा इथे कमेंट करून विचारा. तुम्हाला नक्की सांगतो. थँक्यू सो मच.